चला तर आता मी आमच्या आईंच्या हातची त्यांच्या पद्धतीची मी तुम्हाला चटणी दाखवते. आता मी काही म्हणजे त्यांची रेसिपी आहे बनवते मीच, पण आता कसं बनवते ते पण तुम्ही नक्की बघा. आता घरी आंब्याची झाडं असले की काय ना काहीतरी नवीन आता करायला आवडतंच. अजून एक रेसिपी आंब्याची येणार आहे, त्यामुळे अजून पण वाट बघत बसा. मी एकदम छान असं थंडगार काहीतरी बनवणार आहे. चला आता पहिलं चटणीकडे वळूया. तर काय करायचं, कैरी स्वच्छ धुवून घेतली होती, तिला खिसून घेतली आणि खिसून घेतली की कढई गरम करायची. कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं. तूप घातलं की नंतर जी कैरी खिसून घेतली होती ते 1-2-3 मिनिटं परतून घ्यायची. छान असं व्यवस्थित परतून झालं की खिसून किंवा बारीक केलेला गूळ आहे तर मिक्स करायचा. आणि गूळ मिक्स केला की काय विचारूच नका, इतका छान असा वास येतोय ना, बासच. अगदी मुरंबा म्हणूया किंवा स्वीट चटणी म्हणूया किंवा शिरा पण म्हणूया, मला तर शिऱ्यासारखाच वास येत होता आणि खूप भारी लागत होतं. गूळ छान व्यवस्थित मिक्स झाला की त्याच्यामध्ये म्हणजे इलायची पूड आणि सुंठ पूड हे दोन्ही एकत्रच बारीक केलं होतं ते टाकायची. मस्त अशी आपली चटणी तयार झाली. थंड झाली की फ्रीजमध्ये ठेवायची, 2-3 दिवस आरामात जाते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि चला या तुम्ही पण खायला. बाय.